माऊलीची वारी पुण्यात आल्यानंतर रात्री घडलं असं की सगळे वारकरी पळू लागले. 8 जुलैला आळंदीहून माऊलीचं प्रस्थान झालं होतं, तर 7 जुलैला सद्गुरू तुकोबारायांची पालखी पुण्याकडे निघालेली होती. लाखो वारकऱ्यांच्या जयघोषात या 2 पालख्यांचा जेव्हा पुण्यात दाखल झाला होता, तेव्हा माऊलीचा मुक्काम भवानी पेठेत तर तुकोबारायांचा मुक्काम नाना पेठेत होता. टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता. भजन रंगात आलं होतं. पण तेवढ्यात रात्रीच्या अंधारात समोर असं विचित्र दिसलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या वारीचा इतिहासात अशी घटना कधीच दिसली नव्हती. समोरचं ते दृश्य पाहून काही वारकरी जीवाच्या आकांताने धावू लागले, तर काही धाडस करून तातडीने खिशातून मोबाईल काढले. काहींना कॅमेरे होते, तर काहींकडे कॅमेरे चालू नव्हते. तो अद्भुत प्रसंग कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला. तो अद्भुत प्रसंग डोळ्यासमोरून निघून गेला. 5 मिनिटांनी जेव्हा वारकऱ्यांनी आपले मोबाईल आणि कॅमेरे चेक केले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या कॅमेऱ्यामध्ये काहीच रेकॉर्ड झालं नव्हतं. सगळं काही पुसून गेलं होतं. धक्का बसला तेव्हा जेव्हा पुण्यातले तब्बल 500 CCTV कॅमेरे चेक करण्यात आले, तेव्हा पण एकाही CCTV कॅमेऱ्यामध्ये काहीच दिसून आलं नाही. खरं तर ही घटना अत्यंत विचित्र आणि रहस्यमयी होती. सुरुवातीला भजन प्रवचन चालू असताना लोकांच्या लांब रांगावरून एक प्राणी चालत येत असल्याचं दिसलं. विशेष म्हणजे त्या प्राण्याच्या पाठीवर पांढरी टोपी, पांढरा सदरा आणि धोतर घातलेलं होतं. त्यावर एक वारकरी बसलेला आहे असा भास लोकांना होऊ लागला. सुरुवातीला भाविकांना असं वाटलं की हा वारीतील एखादा देखावा असेल, पण तो प्राणी जसा जसा जवळ येऊ लागला तसे तसे तिथले वारकरी जीवाच्या आकांताने पळू लागले. काहींनी मोबाईल काढून शूट करण्याचा प्रयत्न केला, पण शूटिंग झालीच नाही आणि CCTVतही काही नोंदवले गेलं नाही. मग नेमकं काय घडलं असं होतं त्या रात्री? कोणत्या प्राण्यावर बसून तो गूढ वारकरी आला होता? CCTV कॅमेरे अचानक बंद का पडले आणि यातून अद्भुत प्रसंगातून माऊलींनी वारकऱ्यांच्या नक्की काय संकेत दिलाय? वारकऱ्यांची पुण्यात काही चूक झाली होती का? काय आहे यामागचं खरं रहस्य? तुकोबारायांची आणि माऊलीची पालखी पुण्यात दाखल झाली तेव्हा त्यांचे मुक्कामाचे ठिकाण ठरलेले होते. काही वारकऱ्यांची झोपण्याची तयारीत होते, तर काही दिंड्यामध्ये टाळ मृदुंगाचा गजर करत आणि भजनाचा रंग चढला होता. पण त्याच वेळी अचानक एक अशी घटना घडली जिची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. खरं तर पाहायला गेलं की तर या वर्षीच्या वारीची सुरुवातच एका मोठ्या चमत्काराने झाली होती. आपण जर पाहिलं तर 6 आणि 7 जुलैला पुणे आणि आळंदी परिसरात ढगफुटीसारखा प्रचंड पाऊस कोसळत होता. सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि रस्ते पाण्याखाली गेले होते. पण चमत्कार बघा, 8 जुलैला जेव्हा माऊलीच्या पालखीचं प्रस्थान व्हायचं होतं, तेव्हा अचानक इंद्रायणी नदीचं पाणी ओसरलं. पुराचं पाणी अक्षरशः कमी झालं. पहिला चमत्कार तिथेच घडला होता. त्यानंतर दुसरा चमत्कार तेव्हा घडला जेव्हा माऊलीची पालखी पुण्याच्या वेशीवर पोहोचली आणि पालखीच्या संदर्भात तिथे एक अद्भुत घटना घडली. पण या दोन्ही चमत्कारापेक्षा जो तिसरा चमत्कार त्या रात्री पुण्यात घडला, तो आणखीनच अद्भुत आणि अंगावर काटा आणणारा होता. आणि तो तिसरा चमत्कार त्या रात्री पुण्याच्या मुक्कामात घडणार होता. 9 जुलैला दुपारची वेळ होती. संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पालख्याचं पुण्यात अगदी थाटामाटात आणि यशस्वीपणाने आगमन झालं होतं. संगमवाडी या ठिकाणी तर दोन्ही पालख्यांना एक अभूतपूर्व आणि भव्य असा संगम पाहायला मिळाला होता. लाखो वारकरी एकत्र आले, टाळांचा गजर झाला आणि तिथून पुढे एकाच वाटेने हा अथांग जनसागर पुढे निघाला. लाखो पुणेकर रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे राहून पालखीचं स्वागत करत होते. पोलिसांचं आणि प्रशासनाचं कडेकोट नियोजन होतं. वारी पुण्यात शिरत असताना कोणालाही साधी कल्पनाही नव्हती की पुढे काय वाढून ठेवलंय. दरवर्षीप्रमाणे वेळापत्रकानुसार सगळं काही अगदी व्यवस्थितच सुरू होतं. पण खरा मोठा फटका आणि तो अद्भुत चमत्कार तिथेच घडला. चालता चालता अचानक माऊलीच्या पालखीचा रथ एकाच जागेवर खिळला. रथाला जोडलेले बैल जागेचे हलेनात. जणू काहीतरी अद्भुत आणि अकल्पनीय घडणार होतं, ज्याने तिथल्या सगळ्यांचीच थाकतूक झाली होती. दुपारच्या वेळेचा हा तर फक्तच पहिलाच संकेत होता. यानंतर आणखी एक धक्कादायक घटना घडली आणि त्यानंतर रात्री तो मुख्य चमत्कार होणार होता. रथ थांबवल्याच्या काही वेळानंतरच एका महिलेचा एका अत्यंत विचित्र प्रकार समोर आला आणि त्याने सगळ्यांची झोप उडवली. वारी जसजशी पुण्याच्या मध्यभागी येऊ लागली तशी तशी गर्दी आणि उत्साह वाढत होता. प्रशासनाने वारकऱ्यांना सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या बाजूला मजबूत लोखंडी बॅरिकेड्स लावलेले होते. पण तेवढ्या तिथे एक अकल्पनीय घटना घडली. एक महिला थेट वारीच्या मार्गात आली आणि तिने रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला तातडीने बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, पण ती महिला काहीही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. ती अचानक धावत गेली, थेट एका कारमध्ये बसली आणि कोणालाही काही समजायच्या आत तिने
कारचा स्पीड प्रचंड वाढवला. तिने ती सुसाट कार थेट रस्त्यावरील लोखंडी बॅस्केटवरून नेऊन आदळली. एक प्रचंड मोठा आवाज आला. ते जड लोखंडी बॅरिकेड्स हवेत उडले. वारीच्या मार्गात अचानक कार घुसल्यामुळे पोलिसांनी एकच धावपळ उडवली. सुदैवाने या घटनेच्या कोणालाही दुखापत झाली नाही. पण हा थरार इथे संपला नव्हता. ही भयानक घटना दुपारी घडली होती, पण खरी चक्रावून टाकणारी गोष्ट रात्री घडणार होती, जेव्हा वारी मुक्कामावर विसावली होती आणि अचानक एका प्राण्यावरती विचित्र हालचाल दिसली, ज्याची शूटिंग करण्याचा प्रयत्न करूनही कॅमेऱ्यात काहीच आलं नाही. महिलेने कार धडकल्यानंतर तो थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पण रात्री घडलेला तो धक्कादायक प्रकार अजून कोणासमोरच आलेला नाही, कारण त्या धडकेमुळे वारीत आधीच तणाव निर्माण झाला होता. हा तणाव ताजा असतानाच गर्दीत अचानक दुसरी एक घटना घडली. झालं की एक वारकरी माऊलीचा अचानक जागेवर फिट आली आणि तो जमिनीवर कोसळले. त्याचे शरीर ताठ झालं, डोळे पांढरे झाले आणि श्वासही थांबण्याचा पंथाला आला होता. आजूबाजूने वारकरी प्रचंड घाबरली. तिथे एकच गर्दी झाली. कोणाला समजेना नक्की काय झालं होतं. पण म्हणतात ना, वारीवर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा तेव्हा विठ्ठल कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतोच. तिथे सुरक्षितेसाठी तैनात असणारे एक पोलीस अधिकारी गर्दी बाजूला करत तातडीने पुढे सरवले. त्यांनी एक सेकंदाचाही वेळ न घालवता त्यांना वारकऱ्यांना जागेवरच कृत्रिम श्वास घ्यायला सुरुवात केली. आजूबाजूला प्रचंड तणावाचं वातावरण होतं आणि तेवढ्यात एक चमत्कार घडला. त्या पोलिसांच्या प्रयत्नामुळे तो वारकरी मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आला आणि त्याचे प्राण वाचले. दुपारपासून ते संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत पुण्यात एक पाठोपाठ एक घटना घडत होती. पण खरा थरार अजून काही बाकी होता. काल रात्री मुक्कामाच्या ठिकाणी तो महाचमत्कार घडला होता, जो वारीच्या इतिहासात कधीच घडला नव्हता आणि त्याला जगातल्या कोणत्याही कॅमेरा रेकॉर्ड करू शकलं नाही. रात्री भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात जाऊन मुक्कामाचा करत होती. भजन कीर्तन संपून रात्रीच्या शांततेत काही वारकरी सुखाची झोप घेत होते, तर काही दिंड्यामध्ये टाळांचा संथ गजर अजूनही सुरू होता. साधारण मध्यरात्रीची वेळ होती. सगळीकडे एकच वेळेची शांतता पसरली होती. तेवढ्यात मंदिराच्या आवारात लांब अंतरावरून एक विचित्र प्राणी चालला होता. सुरुवातीला तिथल्या लोकांना वाटलं की वारीच्या निमित्ताने कुणीतरी एखादा सुंदर देखावा केला असावा. पण तो प्राणी जसा जवळ येऊ लागला तसे तिथल्या वारकऱ्यांचे डोळे पांढरे पडू लागले, कारण त्या प्राण्याच्या पाठीवर चक्क पांढरी टोपी, पांढरा सदरा आणि धोतर घातलेला एक वारकरी हुबेहूब बसलेला दिसत होता. तो प्राणी जसा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याजवळ दिशेने सरकू लागला तसतसे तिथले वारकरी प्रचंड घाबरले आणि जीवाच्या आकांताने बाजूला पळू लागले. काही धाडसी वारकऱ्यांना वाटलं की हा विठ्ठलाचाच एखादा अद्भुत चमत्कार आहे, तो जगाला दाखवला पाहिजे. म्हणून त्यांनी तातडीने खिशातून मोबाईल काढले, कॅमेरे ऑन केले आणि व्हिडिओ शूटिंग सुरू केली. तो प्रसंग तिथून शांतपणे निघून गेला आणि अवघ्या 5 मिनिटात जेव्हा त्या वारकऱ्यांनी आपले मोबाईल चेक केले तेव्हा त्याच्या अंगावर काटा सरकून काढला. कारण मोबाईलच्या गॅलरीमध्ये कोणतीच फाईल नव्हती. सगळं काही गायब झालेलं होतं. मोबाईलमध्ये तर व्हिडिओ रेकॉर्ड झालाच नव्हता. पण जेव्हा पोलीस सकाळी प्रशासनाने तिथे CCTV फुटेज चेक केले तेव्हा सगळं चक्रावून गेले. कारण CCTVतील ना तो रस्ता दिसत होता, ना तो प्राणी, ना तो अद्भुत वारकरी. सगळीकडे फक्त कोरा अंधारच होता. आता या चमत्कारावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विज्ञानाचं आणि आजचं तंत्रज्ञान कदाचित याला कॅमेरा एरर किंवा तांत्रिक बिघाड म्हणू शकतं, पण लाखो वारकऱ्यांच्या दृष्टीने हा साक्षात माऊलीचाच एक अद्भुत आणि दैवी संकेत म्हणावा. पण या रहस्यामागचं खरं कारण काय होतं? तिथे उपस्थित असलेल्या एका वयस्कर अनुभवी वारकरी आजोबांनी या मागचं जे रहस्य सांगितले ते ऐकून तुमचे डोळेच उघडतील. ते आजोबा म्हणाले, ज्या गोष्टीला विज्ञानाचे कॅमेरे आणि CCTV रेकॉर्ड करू शकत नाहीत, ती गोष्ट माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. शेकडो वर्षापूर्वी जेव्हा योगी चांददेव महाराज माऊलींना भेटायला आले होते, तेव्हा ते वाघावर बसून आणि हातात सापाचा चाबूक घेऊन आले होते. पुण्याच्या त्या काळोख्या रात्री भवानी पेठेत माऊलींना भेटायला स्वतः चांगदेव महाराज त्यांच्या रूपात आले होते. हा विचार केला तर एक अद्भुत चमत्कारच आहे, आणि नसेल तर माऊलीने दिलेला एखादा मोठा संकेत. पण काहीही असो, वारीच्या इतिहासातील ही अद्भुत घटना सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवली जाईल हे मात्र नक्की. तर प्रेक्षकांनो, पुण्याच्या मुक्कामात घडलेल्या या अद्भुत चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही विज्ञानाची चूक आहे की माऊलींची कृपा? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि जर तुम्ही OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.